नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ज्ञानदीप धोटे आपल्या सर्वांचं स्वागत करतो आमच्या SR अकॅडमी मध्ये, जो की एक ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म. तर मग आज आपण प्रकरण शिकवणार आहोत. प्रकरण 5 संभाव्यता. ओके नाही, प्रकरण 5 कोणतं आहे? संभाव्यता. बघूया आता काय संभाव्यतामध्ये. बघा, संभाव्यतामध्ये आपण शिकणार आहोत संभाव्यता ओळख, यादृच्छिक प्रयोग आणि निष्पत्ती कशा प्रकारे असते, त्यानंतर नमुना अवकाश व घटना आणि घटनेची संभाव्यता. हो ना, संभाव्यता म्हणजे प्रोबॅबिलिटी. संभाव्यता. बघा, हे काही घ्यायची गरज नाही माझ्या मते. बघा, थोडक्यात पहिल्या व शेवटच्या विद्यार्थ्यांना की त्यांना तुळस हे नाव असलेली चिठ्ठी मिळण्याची शक्यता घेऊत का? चला बघा, विद्यार्थी मित्र, आपल्या वर्गातील विद्यार्थी संख्ये एवढ्या चिठ्ठ्या या खोक्यात ठेवलेल्या आहेत. एक खोका आहे आणि जेवढे विद्यार्थी आहेत त्या वर्गात तेवढ्याच्या नावाच्या काय केल्यात आपण चिठ्ठ्या ठेवलेल्या आहेत, त्यांचं नाव लिहू. ओके नाही, प्रत्येकाने एक चिठ्ठी उचलावी आणि चिठ्ठ्यावर वेगवेगळ्या वनस्पतीची नावं लिहिली आहेत. हो की नाही? समजा 40 विद्यार्थी आहेत वर्गात आणि 40 वनस्पतीची नावं लिहिलीत. कोणाच्याही 2 चिठ्ठ्यावर एकाच वनस्पतीचे नाव दिसणार नाही, एका चिठ्ठीवर एकच नाव असेल. ओके नाही, तुळस या वनस्पतीची चिठ्ठी कोणाला मिळते ते पाहू. सर्वजण हजेरी क्रमांकाने उभे राहा आणि शेवटची चिठ्ठी उचलेपर्यंत कोणीही चिठ्ठी उघडून पाहायची नाही. मग आता काय होईल? मी पहिल्यांदा आहे, पण मी पहिल्यांदा चिठ्ठी उचलणार नाही, कारण एवढ्या सर्व चिठ्ठ्यातून ती चिठ्ठी मलाच येईल याची शक्यता फार कमी आहे. ओके, माझा नंबर पहिला आहे, ती चिठ्ठी मलाच येईल याची काही शक्यता नाही. दुसरा काय म्हणतो, मी रांगेत सर्वात शेवटी आहे, मी शेवटी चिठ्ठी उचलणार नाही, कारण तुळस हे नाव असलेली चिठ्ठी बहुधा मी उचलण्यापूर्वीच कोणीतरी उचलली गेली असेल. पहिला हा म्हणतो आणि शेवटचा तसं म्हणतो. पहिला म्हणतो की मी जर उचलली तर फारच कमी शक्यता आहे की ज्यामध्ये तुळस ही नाव असेल. शेवटचा विद्यार्थी काय म्हणतो माहिती आहे का? मी शेवटी उचलणार नाही, कारण सर्व चिठ्ठ्यामध्ये, इतर चिठ्ठ्यामध्ये तुळस नाव असेल. माझी चिठ्ठी एकच चिठ्ठीमध्ये फारच शक्यता कमी आहे की तुळस हे नाव निघण्याची. मग थोडक्यात पहिल्या व शेवटच्या विद्यार्थ्यांना वाटत आहे की त्यांना तुळस हे नाव असलेली चिठ्ठ्याची शक्यता फारच कमी आहे. वरील संवादामध्ये शक्यता कमी, शक्यता जास्त असण्याचा विचार झाला. हेच नेमकं प्रोबॅबिलिटी आहे. कमी शक्यता आणि जास्त शक्यता. शक्यता वर्तवण्यासंबंधी आपण दैनंदिन संभाषणात पुढील शब्द वापरतो: संभवतः, निश्चित, बहुतेक, जवळपास, अशक्य आणि 50-50 म्हणतो ना आपण. 50-50 शक्य असू शकते असं देखील आपण कधी कधी वारंवार म्हणत असतो. मग आता बघा, भविष्यातील शक्यता विषयाचे खालील विधाने पहा. बहुतेक आजपासून पाऊस पडेल, म्हणजे वातावरण तशा प्रकारचं असेल तर शक्यता वर्तवल्या गेली. त्यानंतर महागाई वाढण्याचा संभव खूप आहे, म्हणजे तुटवडा पडला, महागाई वाढेल. मालाचं प्रोडक्शन कमी झालं तर भाव जास्त राहील. भारताला पुढील क्रिकेट सामन्यात हरवणे अशक्य आहे, कारण चांगले खेळाडू असेल. हो की नाही? चांगल्या दर्जाचे खेळाडू असतील आणि ते सर्वात परफेक्ट असतील. हो की नाही? प्रत्येकच वेळेस परफेक्ट असतात, चांगले खेळाडू असतात, पण त्याही पेक्षा उत्कृष्ट. निश्चितच मला प्रथम श्रेणी मिळेल, कारण मी अभ्यासही चांगला केला आणि पेपर देखील चांगला सोडवला, म्हणून शक्यता काय आहे? मला प्रथम श्रेणी मिळेल, चांगले मार्क मिळतील, फर्स्ट क्लास मिळेल. बालकाला वेळेवर पोलिओचे डोस दिले तर त्याला पोलिओ होण्याचा संभव नसतो. शक्यता ना, कारण त्याला पोलिओचे डोस दिलेत. सोबतच्या चित्रात क्रिकेटच्या सामन्यासाठी नाणेफेक चालू आहे, त्यामध्ये कोणकोणत्या शक्यता आहेत ते सांगा. बघा, नाणेफेक असते की नाही, सुरुवातीला आपण कोणत्याही खेळात एक नाणं घेतो, कॉइन घेतो आणि नाणेफेक करतो. त्यामध्ये काय असतं माहितीये का? याला छापा म्हणूया, याला काटा म्हणूया. पण याला छापा म्हणूया, याला काटा म्हणूया. म्हणजे नाणेफेकीचे फलिते कसे असतात? 50% असतात. एक तर छापा असेल किंवा काटा असेल. म्हणजे या ठिकाणी काय असेल शक्यता आहेत? छापा किंवा काटा.
त्यानंतर बघा, एक नाणे वर्गातील प्रत्येकाने एकदा फेकून पाहिले तर तुम्हाला काय आढळते? हो की नाही? तर काय होईल? छापा मिळेल आणि काटा मिळेल. छापा मिळेल आणि काटा मिळेल. हो की नाही? एक छापा आणि काटा. छापाला एच घेत असतो आपण. छापा बरोबर हेड आणि काटा बरोबर टेल म्हणजे टी. इथे एच घेतो आणि इथं टी घेत असतो. त्यानंतर आता प्रत्येकाने दोनदा नाणे फेकले तर बघा, पहिल्यांदा एच एच येईल, हो ना, नंतर एच टी येईल दोनदा नाणे फेकल्यावर. बरं का, दोनदा नाणे फेकल्यावर. नंतर काय येईल? टी एच येईल आणि नंतर काय येईल? टी टी येईल. ओके. अशा प्रकारे चार वेळेस आपल्याला नमुना अवकाश मिळतो. ह्या शक्यता वर्तवल्या, ह्या शक्यता आहेत. तुमच्या जवळ असणारा फासा एकदाच फेकला तर वरच्या पृष्ठभागावर टिंबे येण्याची शक्यता कोणकोणत्या शक्यता आहेत? एक वेळेस येऊ शकते, 2 वेळेस येऊ शकते, 3 वेळेस येऊ शकते, 4 वेळेस येऊ शकते, 5 वेळेस येऊ शकते आणि 6 वेळेस असते. आपला तो फासा असतो की नाही, त्याच्यावर 1 पासून ते 6 पर्यंत टिंब असतात. बघा, यादृच्छिक पद्धत आपण म्हणा, रॅन्डम एक्सपेरिमेंट ज्याला म्हणतो, ज्या प्रयोगात सर्व संभाव्य फलिते अगोदर माहीत असतात पण त्यापैकी कोणत्याही फलाबद्दल निश्चित भाकीत आपण करू शकत नाही. ही सर्व फलिते सत्य असण्याची शक्यता समान असते. अशा प्रयोगाला यादृच्छिक प्रयोग म्हणतात. ओके. आपल्याला काय माहित असतं? त्याचं फलित माहित असतं की या गोष्टीमुळे काय घडणार आहे, पण त्यापैकी कोणत्याही फलाबद्दल निश्चित भाकीत आपण करू शकत नाही. हो की नाही? अनेक प्रकारचे असू शकतात. एखादा प्रसंग घडला म्हणजे त्याचे रिझन अनेक असू शकतात, पण त्यापैकी नेमका कुठल्या कारणामुळे तो प्रसंग घडला याला यादृच्छिक पद्धत म्हणतात. उदाहरणार्थ, नाणे फेकणे, फासा फेकणे, 1 ते 50 पर्यंत संख्या लिहिलेल्या कार्डाच्या संचातून एक कार्ड काढणे, खेळातील पत्त्याच्या योग्य रीतीने पिसलेल्या पत्त्यातून एक पत्ता काढणे. बघा आता, निष्पत्ती कशाला म्हणतात? आउटगोईंग, आउटकम. यादृच्छिक प्रयोगाच्या फलिताला निष्पत्ती म्हणतात. हो की नाही? यादृच्छिक प्रयोग जे आपण करतो आणि त्याच्यामधून जे आपल्याला फळ मिळतं, फळ काय म्हणतात? फलित मिळतं, फळ मिळतं, त्याला निष्पत्ती म्हणून. बघा, एक नाणे फेकले असता या यादृच्छिक प्रयोगाच्या 2च निष्पत्ती आहेत. एक तर छापा मिळेल किंवा काटा मिळेल. हो की नाही? एक नाणं फेकल्यावर 2च काय निष्पत्ती आहे. पण एक फासा फेकला असता त्याच्या 6 पृष्ठभागावर असणाऱ्या टिंबाच्या संख्येवरून 6 निष्पत्ती शक्य आहेत. आपण पाहिलं ना, एक तर 1 येईल, 2 येईल, 3 येईल, 4 येईल, 5 येईल, 6 येईल. हो की नाही? निष्पत्ती किती आले पाहिजे? 6. कधी? एक फासा टाकल्या. 1 ते 50 संख्या लिहिलेल्या कार्डाच्या संचातून एक कार्ड काढणे, या प्रयोगामध्ये 50 निष्पत्ती शक्य आहे. कारण आपल्याला 1, 2, 3, 4 असं कुठपर्यंत लिहावं लागेल? त्या 50 संख्या आहेत ना. ओके. मग योग्य रीतीने पिसलेल्या खेळातून पत्त्यातून एक पत्ता काढणे, यादृच्छिक प्रयोगात 52 पत्ते असतात. ते खालील प्रमाणे दाखवलेले. किती पत्ते असतात? एकूण आपल्या कॅटमध्ये 52 पत्ते असतात. बघा, ओके. एकूण पत्ते 52 आहेत. हो ना? पहा ना, ए पासून ते 10 पर्यंत किती? 10 चौक 40. आलं लक्षात? 10 चौक 40. आणि नंतर काय होईल माहित आहे का? जे के क्यू असतं, हो ना, हा गुलाम, राणी आणि राजा, याच्यामध्ये 12. प्रत्येकी 4-4 असतात ना. 4 त्रिक 12 म्हणजे किती झाले? एकूण 52. बघा, एकूण 52 पत्ते असतात. त्यापैकी 26 लाल पत्ते असतात आणि 26 काळे पत्ते असतात. लक्षात तुमच्या? 26 लाल आणि 26 काळे असतात. आता 26 लाल पत्त्यामध्ये 13 बदाम पत्ते असतात आणि 13 चौकट.
लाल पत्त्यामध्ये बदाम आणि चौकट असतात, तर काळ्या पत्त्यामध्ये 13 किलवर पत्ते असतात आणि 13 इस्पिक पत्ते असतात. या आकाराला इस्पिक म्हणूया. हा आकार झाला, याला आपण किलवर म्हणूया. ओके नाही, हे तर चौकट आपल्या लक्षातच आहे. आणि याला काय म्हणूया, बदाम, हो ना. अशा प्रकारे हे एकूण 52 पत्ते असतात पत्ते खेळण्याच्या याच्यामध्ये, संचामध्ये. त्यानंतर समसंभाव्य निष्पत्ती कशी असते बघा. जर आपण एक फासा फेकला समजा, तर काय होईल, 1 2 3 4 5 6 यापैकी एकच येईल ना. मग एक संख्या मिळण्याची शक्यता समान असते. म्हणजे त्या समसंभाव्य निष्पत्ती असतात. तथापि जर फासा असेल किंवा विशिष्ट अंकच वरच्या पृष्ठभागावर वारंवार मिळतो, तर तो फासा असमतोल असतो. तो कसा असतो, असमतोल. अशा बाबतीत निष्पत्ती समसंभाव्य नसतात. यापुढे आपण यादृच्छिक प्रयोगात वापरलेल्या बाबी या समतोल म्हणजे फेअर किंवा बायस्ड आहेत असे गृहीत धरणार आहोत. ओके. मग दिलेल्या निष्पत्तीपैकी कोणतीही निष्पत्ती प्राधान्यक्रमाने मिळत नसेल किंवा सर्व निष्पत्तीची समान शक्यता असेल, तर त्या समसंभाव्य निष्पत्ती आहेत असं आपल्याला म्हणता येईल. ओके. जर आपण एक नाणे फेकलं तर छापा किंवा काटा येईल. छाप नाही, छापा पाहिजे. छापा किंवा काटा मिळण्याची निष्पत्ती समसंभाव्य असते, 1-1. ओके नाही. 1 ते 6 संख्या विविध पृष्ठावर असणारा फासा फेकला तर त्यातील कोणताही अंक वरच्या पृष्ठभागावर येण्याची शक्यता तपासली तर येथे सगळ्या निष्पत्ती समसंभाव्य. ओके नाही. आता हा सराव संच आहे बघा. खालील प्रत्येक बाबतीत किती शक्यता आहे ते सांगा. वनिताला महाराष्ट्रातील खालील प्रेक्षणीय ठिकाणाची माहिती आहे. त्यातील एका ठिकाणी मे महिन्याच्या सुट्टीत ती जाणार आहे. मग अजिंठा, महाबळेश्वर, लोणार सरोवर, ताडोबा अभयारण्य, आंबोली, रायगड, माथेरान आणि आनंदवन इतके ठिकाण आहेत. ओके. मग किती शक्यता आहे तर बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 दिली इथं. आठच आहेत ना, आपण 10 म्हणतोय. बघा ना, 1 2 हा इथून इथपर्यंत 3 लोणार सरोवर, ताडोबा अभयारण्य एकच. 1 2 3 4 5 6 7 8. ओके नाही, 8 शक्यता. किती शक्यता आहेत. वनिता महाराष्ट्रातील प्रेक्षणीय त्यातील एका ठिकाणी मे महिन्याच्या सुट्टीत ती जाणार आहे, तर 8 शक्यता आहेत. कारण दिलेल्या यादीमध्ये आठ प्रेक्षणीय ठिकाण आहेत. एकाच ठिकाणी जाणार आहे ना, ते एका ठिकाणी मे महिन्याच्या सुट्टीत जाणार आहे ते. मग कुठला नेमका ते आपल्याला माहित नाही, पण 8 पैकी एक आहे म्हणून एका 60 किंवा 8 शक्यता आहेत. ओके नाही. मग या 8 शक्यतापैकी ती कुठलीही एक शक्यता होईल. त्यानंतर बघा, एका आठवड्यातील वार यादृच्छिक पद्धतीने निवडायचा आहे. तर एका आठवड्यात वार किती असतात. एका आठवड्यात
म्हणून 7 शक्यता आहेत. एका आठवड्यात किती वार असतात? 7 वार असतात, म्हणून किती शक्यता आहेत? पत्त्याच्या कॅटमधून एक पत्ता यादृच्छिक पद्धतीने निवडायचा आहे. मग काय होईल? पत्त्याच्या कॅटमध्ये बावन्न पत्ते असतात. आत्ताच आपण पाहिलं ना. किती असतात? 52 पत्ते असतात, आणि म्हणून शक्यता किती होतील? 52 शक्यता आहे. त्यानंतर बघूया, प्रत्येक कार्डावर 1 या संख्या 10 पासून 20 पर्यंतच्या संख्या लिहिलेल्या आहेत. तर त्यातून एक कार्ड 10 पासून 20 पर्यंत. बघा, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19 आणि 20 किती होतील? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11. म्हणजे 11 शक्यता. आलं लक्षात? एक संख्या वाढते याच्यामध्ये. वजाबाकी 10 ही धरावा लागेल आणि 20 देखील धरावा लागेल. त्यानंतर बघूया, नमुना अवकाश कसा असतो. म्हणजे हे सराव संच या ठिकाणी संपला वाटतं. ओके, बघा, नमुना अवकाश म्हणजे सॅम्पल स्पेस कसा असतो? यादृच्छिक प्रयोगात शक्य असणाऱ्या सर्व निष्पत्तीच्या संचाला नमुना अवकाश म्हणतात. ही झाली नमुना अवकाशाची व्याख्या. काय म्हणायचं? यादृच्छिक प्रयोगात शक्य असणारे जेवढ्या काही शक्य आहेत तेवढ्या सर्व निष्पत्तीच्या संचाला नमुना अवकाश म्हणतात. नमुना अवकाश बरोबर यस किंवा ग्रीक अक्षर ओमेगा, ओमेगा म्हणतात त्याला, हो की नाही? यस किंवा ग्रीक अक्षर ओमेगा, उच्चार ओमेगा आहे, या चिन्हाने संचाच्या स्वरूपात दर्शवतात. नमुना अवकाशातील प्रत्येक घटकाला नमुना घटक म्हणतात. यामध्ये जे घटक असतात त्याला नमुना घटक म्हणतात. मग नमुना अवकाश यस मधील एकूण घटकांची संख्या एन ऑफ एस ने दर्शवतात. आणि जर एन ऑफ एस शांत असेल तर त्याला शांत नमुना अवकाश म्हणतात, आणि शांत नसेल तर त्याला अनंत म्हणतात, अनंत नमुना अवकाश. बघा आता, आता आपल्याला प्रत्येक उदाहरणामध्ये आहे ना अशा प्रकारचे नमुना अवकाश लिहावे लागतात. अशा प्रकारचे नमुना अवकाश लिहावे लागतात. मग बघा, एक नाणे फेकले असता मिळणारा नमुना अवकाश काय आहे? एच आणि टी, छापा आणि काटा, हो की नाही? मग एन ऑफ एस किती आला? 2, कारण याच्यामधील घटक किती आहेत? 2 घटक आहेत, म्हणून 2. बघा आता, 2 नाणी फेकली असता मिळणारा नमुना अवकाश एस बरोबर एच एच कॉमा एस टी कॉमा टी एच कॉमा टी टी, म्हणजे किती आले? 1 2 3 4. म्हणजे एन ऑफ एस म्हणजे नमुना घटकांची संख्या किती आहे? 4. त्याप्रमाणे 3 नाणी फेकली असता काय होईल? 3 वेळेस एच आला, एच एस टी, एस टी एच, टी एच एच, एस टी टी, टी एस टी, टी टी एच आणि टी टी टी. म्हणजे किती आहेत? 1 2 3 4 5 6 7 8. 3 चा ग्रुप पडेल, कारण इथे 3 नाणी फेकली म्हणून 3 चा ग्रुप, इथे 2 नाणी फेकली म्हणून 2 चा ग्रुप, इथे 1 नाणी फेकली म्हणजे 1 चा ग्रुप. आता एक फासा फेकला असता नमुना अवकाश काय मिळेल? 1 2 3 4 5 6. मग नमुना घटकांची संख्या किती असेल या ठिकाणी? 6. पण 2 फासे फेकला असता काय होईल? 1 1 1 2 1 3 1 4 1 5 1 6. आता इथे 2 1 2 3 4 5 6 लिहिला, प्रत्येक ठिकाणी 1 1 1. इथे 1 2 3 4 5 6 2 2 2 1 2 3 4 5 6 3 3 3. अशा प्रकारे हे होईल. 6 6 पर्यंत लिहायचे आपल्याला. मग हे एकूण किती आहेत? इथून इथपर्यंत जर आपण मोजले 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6 6 6 36. म्हणजे नमुना घटकांची संख्या किती आहे? 36. कधी? 2 फासे टाकले असता.
आलं एवढं लक्षात तुमच्या? बघा आता 1 ते 25 संख्या लिहिलेल्या कार्डाच्या संचातून एकच कार्ड काढलं तर आपल्याला काय होईल? 1 पासून ते 25 पर्यंतच्या संख्या लिहाव्या लागतील. मग त्याच्यामध्ये नमुना घटकांची संख्या किती असेल? 25. बघा योग्य रीतीने पिचलेल्या 52 पत्त्याच्या कॅटमधून एक पत्ता काढणे. आता चौकटचे काय असतील माहित आहे का? एवढे असतील 13. हे 13 आहेत ना चौकटचे. बघा ना 1 2 3 4 5 6 10 पर्यंत गुलाम राणी राजा 13. हे देखील 13, हे देखील 13, हे देखील 13. 13 चूक 52. म्हणजे पत्त्याच्या कॅटमध्ये नमुना घटकांची संख्या किती आहे? 13 चूक 52. चौकट 13 असतात. इस्पिक 13, बदाम 13 आणि किलवर 13. बदाम आणि चौकट हे लाल आहेत तर इस्पिक आणि किलवर हे काळे आहेत. एक नाणे दोनदा फेकणे किंवा 2 नाणे एकाच वेळी फेकणे या दोन्ही यादृच्छिक प्रयोगात नमुना अवकाश सारखाच असतो. हे बघा 1 नाणे दोनदा फेका, नमुना अवकाश S बरोबर, नमुना अवकाश S बरोबर HT. हो की नाही? किंवा 2 नाणे एकदाच फेका, नमुना अवकाश बरोबर काय होईल? HT. म्हणजे 1 नाणं दोनदा फेका किंवा 2 नाणे एकदा फेका, नमुना अवकाश सारखा. 1 नाणं दोनदा फेका किंवा 2 नाणं एकदा फेका. 1 फासा दोनदा फेकणे किंवा 2 फासे एकाच वेळी फेकणे या दोन्हीसाठी नमुना अवकाश सारखाच असतो आणि नमुना अवकाश S बरोबर काय होईल? 1 2 3 4 5 6. फासा फेकलाय ना आपण म्हणजे 6 पर्यंत. आलं लक्षात तुमच्या? त्यानंतर सराव संच 5.2. खालील प्रत्येक प्रयोगासाठी नमुना अवकाश व त्यातील नमुना घटकांची संख्या N of S लिहा. 1 फासा व 1 नाणा एकाच वेळी फेकणे. एक फासा व 1 नाणे एकाच वेळी फेकले असता मिळणारा हो की नाही? फासा आणि याच्यामध्ये काय आहे? फासा आणि नाणं देखील आहे. म्हणजे नाणं काय होईल? 6 पर्यंत असेल. हो की नाही? नाणं काय होईल या ठिकाणी? बघा 1 2 3 4 5 6 हे काय झाले आपले? फासे झाले. आणि छापा नाणं फेकल्यावर काय होईल? याच्याने T. मग S सोबत 1 2 3 4 5 6 पर्यंत घ्या आणि T सोबत देखील 1 2 3 4 5 6 घ्या. H1 H2 H3 H4 H5 H6. हो की नाही? आता T1 T1 T2 T3 T4 T5 आणि T6. हो की नाही? असं होईल की नाही? आता बघा हा झाला आपला नमुना अवकाश S. मग आता आपल्याला N of S करायचंय. हो की नाही? N of S करायचंय म्हणजे N of S म्हणजे काय? नमुना घटकांची संख्या किती आहे? बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. N of S बरोबर किती आले मग? 12. असं होईल. नंबर 2 काय म्हणते? 2 3 5 या अंकापासून अंकाची पुनरावृत्ती न करता 2 अंकी संख्या तयार करणे. हो की नाही? नंबर 2 3 5 या अंकाची पुनरावृत्ती न करता मिळणारा नमुना अवकाश
2 अंकी पुनरावृत्ती न करता 2 अंकी संख्येचा नमुना अवकाश न करता 2 अंकी संख्येचा 2 अंकी संख्येचा बरोबर यस बरोबर यस बरोबर काय होईल मग बघा 2 अंकी संख्या म्हणजे 23 करूया हो ना नंतर काय होईल 23 नंतर 25 घेऊया हो ना होईल ना असं 23 25 घेतली आता काय करूया याच्या उलट घेऊया 32 52 हो की नाही आता ही जर घेतली तर काय होईल 35 53 जरी 6 येतात आणि म्हणून काय होईल n ऑफ s बरोबर किती 6 n ऑफ s बरोबर किती आलं आपलं 6 येईल त्यानंतर 6 रंगाच्या तबकडीवर बाण फिरवल्यावर तो कोणत्या रंगावर स्थिर होतो हे पाहायचंय आपल्याला आणि त्याच्यासाठी आपल्याला काय करायचंय नमुना अवकाश आणि नमुना घटकांची संख्या लिहायची म्हणजे 6ही रंग येतील की नाही 6 देखील रंग येतील मग नमुना अवकाश बरोबर यस बरोबर कुठं सुरू करू लाल केशरी आणखी पिवळा आणखी निळा हिरवा आणि हो ना अशा प्रकारे काय येईल आपला नमुना अवकाश येईल म्हणजे ती जी सुई आहे तो जो बाण आहे तो या 6 पैकी कोणत्या तरी एका याच्यावर असेल ना निश्चित तो आपल्याला माहित नाही आणि म्हणून काय होईल माहित आहे का n ऑफ s बरोबर काय होईल नमुना घटकांची संख्या 1 2 3 4 5 6 असं होईल n ऑफ s बरोबर किती होईल असं होईल लक्षात तुमच्या माझ्या मते हे प्रकरण सोपं आहे खूप सोपं आहे आणि थोडंसं वेगळं आहे पण खूप सोपं आहे आणि मजेशीर आहे तेव्हा निश्चित या प्रकरणाचा चांगला अभ्यास करा म्हणजे कमीत कमी वेळात तुम्हाला जास्तीत जास्त मार्क मिळतील धन्यवाद भेटूया उद्याच्या टिल देन गुड बाय